चांदूर रेल्वे तालुक्यात मंगळवारी एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाने प्रवेश केला असल्याची बातमी मागे पडत नाही, तोच आज तालुक्यात पुन्हा 4 पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने एकच खळबळ माजली आहे। यात नगर परिषद मधील सफाई कर्मचाऱ्याचा व कोविड सेंटरवरील आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश असल्याने शहरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे। याशिवाय लालखेडमध्ये व भिलटेकमधील एकाचा समावेश असल्याचे समजते। मागील 1 आणि आजचे 4 असे तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 झाली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदूर रेल्वे तालुक्यातील कोरोना संकट वाढत असून आता नागरिकांनी अधिक सतर्क होणे गरजेचे झाले आहे। मंगळवारी भिलटेक येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला होता, परंतु त्याचा तालुक्यात इतरांशी संपर्क नसल्याने धोका कमी असल्याचे मानले जात होते। परंतु असे असतानाच त्याच गावातील एक वृद्ध महिला, लालखेड येथील एक महिला पॉझिटिव्ह निघाल्याने शहरासह तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याचे लक्षात येत आहे। याशिवाय शहरात संशयित कोविड रुग्णांना ठेवण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरमधील एक आरोग्य कर्मचारी आणि तिथेच विलगीकरणात ठेवलेल्या नगर परिषदेच्या एका सफाई कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात मोठा धक्का लागला आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासन कामाला लागले आहे। शहरातील डेपो मागे असलेले कोविड केअर सेंटर हे पूर्णतः निर्जंतुक करण्यात आले आहे। इतरांना त्याचा धोका नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितले। याविषयी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची मीटिंग होणार असून इतर खबरदारीच्या उपाययोजनाबाबत प्रशासन काय निर्णय घेते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।